नमस्कार, मी डॉक्टर सुजित जगताप, न्यूरोलॉजी आणि इपिलेप्सी याचा स्पेशलिस्ट आहे। आता फिट्सचं निदान करायचं कसं? फिट्सचं निदान करायचं म्हणजे प्रामुख्यानं आपण एक EEG करतो। EEG म्हणजे काय? तर जसं आपण हृदयाची तपासणी ECGनं करतो तसं आपण डोक्याला वायर्स लावतो आणि आपल्या मेंदूत काय चाललंय ते पाहतो। नॉर्मली EEG हा जागेपणी आणि झोपताना म्हणजे तुमचं 20 मिनिटाचं जागेपणी आणि 20 मिनिटाचं झोपेचं असा 40 मिनिटाचा EEG हवा। तुमचा पहिला EEG नॉर्मल आहे याचा अर्थ तुम्हाला इपिलेप्सी नाही असं नाही। काही वेळेस पहिले 3 EEG नॉर्मल असू शकतात, चौथा EEG म्हणजे चौथ्या EEG नंतर तुमची EEG सेन्सिटिव्हिटी म्हणजे ॲबनॉर्मल याची शक्यता 94% राहते। त्याच्यामध्ये पण तुमचं स्लीप रेकॉर्ड महत्त्वाचं आहे। दुसरं असतं आपण मग MRI करतो। MRI म्हणजे इपिलेप्सी प्रोटोकॉल MRI। तो सर्वांनाच लागतो असं नाही। ज्यांना जनरलाइज इपिलेप्सी आहे म्हणजे जे आपण ज्याला आयडियोपॅथिक जनरलाइज किंवा जेनेटिक जनरलाइज इपिलेप्सी असं म्हणतो त्यांच्यामध्ये MRIची शक्यतो गरज लागत नाही। फोकल इपिलेप्सीमध्ये MRI लागतो। प्रामुख्यानं 3 टेस्ला हवा, प्रामुख्यानं तो इपिलेप्सी प्रोटोकॉल हवा आणि जो व्यक्ती ते इंटरप्रिट करणार आहे म्हणजे रेडिओलॉजिस्ट आहे तो अनुभवी हवा, कारण याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच वेळेस मिस होतात आणि नंतर काही लोकांना पेट स्कॅनची गरज भासते। आता आपण येऊया उपचारांकडे। 70% लोकांना गोळ्या औषधांनीच फिट्स या कंट्रोल होतात किंवा आपण म्हणू शकतो बऱ्या होतात। 30% लोकांना सर्जरीची आवश्यकता भासते। तर सर्जरी कोणाला लागते? ज्याला ड्रग रेजिस्टंट इपिलेप्सी आहे अशा व्यक्तीला सर्जरीची गरज भासते। मग कोणाला म्हणायचं ड्रग रेजिस्टंट इपिलेप्सी आहे? तर ज्याला साधारणपणे महिन्यातून 2 किंवा जास्त फिट येतात, 2 पेक्षा जास्त गोळ्या चालू आहेत, 2 वर्षापेक्षा जास्त औषधं चालू आहेत, अशा व्यक्तींमध्ये आपल्याला सर्जिकल इव्हॅल्युएशन करणे गरजेचं आहे। हेच आपण मुलांमध्ये जर असेल तर अर्लियर द बेटर म्हणजे लवकरात लवकर असंच मी म्हणेन। प्रामुख्यानं आपण त्याला 1 वर्षाचा कालावधी देतो, पण मी म्हणेन 6 महिन्यापेक्षा जास्त जर तुम्हाला फिटचा आजार असेल, जवळपास महिन्याला किंवा आठवड्याला तुम्हाला फिट येत असेल, 1 पेक्षा जास्त औषध तुम्हाला चालू असेल तर मुलांमध्ये ते करणं लवकरात लवकर प्री सर्जिकल इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे। कारण याच्यामध्ये काय होतं, त्यांचा मेंदू हा वाढणार असतो, त्याच्यामुळे फिटचे दुष्परिणाम, औषधांचे काही दुष्परिणाम होऊन त्या वाढणाऱ्या मेंदूमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न उद्भवू शकतात। तर प्री सर्जिकल इव्हॅल्युएशन म्हणजे काय? आपण बघितलं कोणामध्ये आपण सर्जरीच्या दृष्टीने विचार केला पाहिजे। आता आपण बघूया ह्याच्यामध्ये करायचं असतं काय। याच्यामध्ये आपण व्हिडिओ EEG करतो। व्हिडिओ EEG म्हणजे काय? समोर कॅमेरा चालू, डोक्याला EEG लावलेला असतो आणि तुमच्या ज्या फिट्स येतात त्या आपण रेकॉर्ड करतो। आता सगळ्यात महत्त्वाचं फिट येते म्हणजे होतं काय नक्की आपल्या मेंदूत होतं काय? साध्या भाषेत तुम्हाला भरपूर प्रश्न असतील की हे असं होत असेल, तसं होत असेल, हे इलेक्ट्रिकल डिस्चार्ज वाढला, हा कमी झाला, ते झाला। साध्या भाषेत काय होतं, आपल्या मेंदूत शॉर्ट सर्किट होतं, जसं लाईटचं शॉर्ट सर्किट होतं। ज्यांना जनरलाइज सीझर्स असतात त्यांच्यामध्ये व्होल्टेज वाढतं सडनली आणि प्रश्न उद्भवतो आणि फिट येते। ज्यांना फोकल इपिलेप्सी असते त्यांच्यामध्ये वायरिंगमध्ये फॉल्ट असतो, म्हणजे तिथे शॉर्ट सर्किट होतं, ठिणग्या उडायला लागल्या की तुम्हाला तो ऑरा येतो, सिग्नल मिळतो आणि मग जेव्हा शॉर्ट सर्किट होतं तेव्हा तुम्ही हातपाय वाकडे करता किंवा तुम्हाला बाकीचा तो प्रश्न निर्माण होतो। तर फोकल इपिलेप्सीमध्ये आणि काही वेळेस क्लासिफिकेशनसाठी जनरलाइज इपिलेप्सीमध्ये व्हिडिओ EEG करणं गरजेचं पडतं। आता व्हिडिओ EEGमध्ये तो चांगल्या सेंटरला करणं गरजेचं आहे, त्याचं योग्य निरीक्षण होणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये आपण तुमच्या 2 किंवा जास्त फिट्स रेकॉर्ड करतो, मग आपण इपिलेप्सी प्रोटोकॉल MRI करतो, मग पेट स्कॅन म्हणून जो स्कॅन आहे तो आपण करतो
आणि त्याचबरोबर न्यूरोसायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन म्हणजे मेंदूच्या प्रत्येक भागाचं कार्य कसं चाललं आहे, कुठला भाग किती काम करतो हे आपण इव्हॅल्युएट करतो.